हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट आणि तुमचं स्वागत आहे एक नव्या महाज्योतीच्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडत्या संस्थेमध्ये. मागच्या 2024च्या ऑगस्टपासून ते आत्तापर्यंत आपण फक्त महाज्योती हेच आपलं चाललं आहे सध्या. तर कारण महाज्योतीनेही आपल्याला चान्स दिला आहे तसा की तेवढं आपण महाज्योतीचे फॅन बनवू शकू. महाज्योतीने नेहमी स्वतःची प्रसिद्धी जी आहे ती कायम ठेवली आहे, त्यामुळे आपल्यालाही महाज्योती सोडून दुसरं काही सध्या उरलेलं नाही आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे की माझ्या चॅनलवरती महाज्योतीचे फेक अपडेट्स किंवा कुठल्या गोष्टी मी कधीच देत नाही. माझे जे जुने स्टुडंट असतील, जे मला आधीपासून फॉलो करतायत, त्यांना माहिती, जुने म्हणजे नवीनही स्टुडंट असतील त्यांना पहिल्यापासून माहिती की कुठलीही मी माझ्या चॅनलला कुठल्याच फेक अपडेट्स वगैरे काहीच येत नाही. जितकं मला माहिती तितकंच मी सांगण्याचा प्रयत्न करते. आजच्या व्हिडिओतून ऑफिशियल इन्फॉर्मेशन म्हटल्यापेक्षा या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला एक जागृत करणं आहे. तुमच्यासोबत जे टॅबच्या बाबतीत घडलं आहे तेच आता तुमच्यासोबत बुक सेटच्या बाबतीत होऊ नये एवढंच आहे. मी माझा जो आधीचा व्हिडिओ होता महाज्योतीचा त्यामध्ये पण सांगितलं होतं की टॅबसोबत खूप मुलांसोबत खरंच चुकीचं झालं आहे. नावामध्ये चूक आहे, नाव मॅच होत नाही आहे असे रिमार्क जे आहे ते मुलांना दिले गेलेत. कुठल्या ऑफिशियल डॉक्युमेंटवरती विद्यार्थ्यांचे नावं चुकणार आहे आणि ते पण चुकले तर इतक्या विद्यार्थ्यांचे कसे चुकणार आहे. इथे त्यांनी काय केलं आहे तर तुम्हाला सांगते, नावं चेक करण्यासाठी एका सॉफ्टवेअरचा यूज केला जातो. तर ते सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे समजा तुमचं नाव आहे काहीतरी, एखाद्या मुलीचं नाव आहे निशा, तर ते सॉफ्टवेअर फक्त तेवढंच चेक करतं. जर तुमच्या नावापुढे कुमारी वगैरे लागलेलं आहे तर ते सॉफ्टवेअर तुम्हाला त्या सिस्टीममधून जे आहे ते तुमचं नाव जे आहे ते बाहेर काढतं. तर महाज्योतीने देखील असाच काहीतरी प्रकार केलेला आहे. कुठलं तरी सॉफ्टवेअर लावून त्यांनी डॉक्युमेंट्स किंवा नावं चेक केलेले आहेत. त्यामुळे इतके सारे 49,000 विद्यार्थ्यांना त्यांनी अपात्रच्या लिस्टमध्ये टाकलं आहे. त्यामध्ये NCL मॅच होत नाही आहे, आधार कार्ड मॅच होत नाही आहे, असे जे रिझन आहे ते दिले गेले आहेत. आणि पूर्ण यूट्यूबवरती तुम्ही जर बघितलं, मोठे चॅनल्स आहेत जे तुमची हेल्प करू शकतात. मी नेहमी सांगते, जे मोठे चॅनल आहेत ते खरंच तुमची हेल्प करू शकतात, कारण त्यांच्याकडे स्टुडंट आहे तेवढे. त्यांचे 500 विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी जर ठरवलं की महाज्योतीवरती काहीतरी प्रेशर क्रिएट करायचा जागा वाढसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी, सेकंड लिस्टसाठी, तर ते करू शकतात. माझ्याकडे स्टुडंटच नाही आहे तेवढे, खरंच नाही आहे, तर त्यामुळे मी एकटी तर हे नाही करू शकत. परंतु जे आहेत ते लोक खरंच तुमची मदत करू शकतात. त्यानंतर डॉक्युमेंट्स पूर्ण होते तरी पण सिलेक्शन बऱ्याच स्टुडंटचं जे झालं नाही. माझ्याकडेच माझे बरेचसे आहे 1-2 स्टुडंट जे मला म्हणजे फर्स्ट डे जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हापासून ते मुलं मला फॉलो करतायत. त्यांच्यासोबत असं झालं आहे की 99% आहे, एका मुलाला 99.6% आहे तरी पण त्याचं सिलेक्शन झालेलं नाही आहे. एक मुलगी, तिला 87% आहे, तिच्या कॅटेगरीचं मेरिट जे आहे ते कमी लागलेलं आहे तरी पण तिचं सिलेक्शन जे आहे ते झालेलं नाही आहे. आणि जेव्हा तिने महाज्योतीमध्ये कॉल वगैरे करून विचारलं की कॅटेगरीमध्ये तिचं मेरिट लिस्टमध्ये जेवढे मार्क्सचं कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त तिचे मार्क्स आहे तरी तिचा नंबर का नाही लागला आहे, तर त्यांच्याकडून फक्त एवढंच सांगण्यात आलं की आम्ही तुमचा फॉर्म वरती पाठवला आहे, सारखा आम्हाला कॉल करू नका. एवढंच महाज्योती जे ते स्टुडंटसोबत कॉपरेट करते, यावरती महाज्योती काहीही कॉपरेट करत नाही आहे. त्यानंतर सेकंड लिस्ट जे आहे ते मी महाज्योतीचा फॉलोअप आधी घेत नव्हते, परंतु माझी जी एक फ्रेंड आहे तिचा भाऊ महाज्योतीसाठी या प्रोसेसमध्ये त्याने अप्लाय केलेलं होतं. चांगले पर्सेंट आहे त्याला, परंतु त्याचं सिलेक्शन जे आहे ते झालेलं नाही आहे. लेस दॅन कट ऑफ मार्क्स असं म्हटलं आहे त्याला, आणि जेव्हा की त्याचे मार्क्स देखील चांगले. तर सेकंड लिस्ट येणार का याबद्दल जेव्हा त्याने विचारलं होतं तर त्या दिवशी त्याला सांगण्यात आलं होतं, 4 दिवसापूर्वी त्याला सांगण्यात आलं होतं की सेकंड लिस्ट लागणार आहे, मंथ एंडिंगपर्यंत लागेल. आणि असं पण ऐकलं होतं की जी जागा आहे, टॅबची जागा आहे, 2000 लास्ट इयरपेक्षा 2000 टॅब जे ते त्यांनी कमी केले होते. लास्ट इयरला 9,000 विद्यार्थ्यांना दिलं होतं आणि ह्यावेळेस ते 7,000 विद्यार्थ्यांना टॅब जे ते देत आहेत, तर ते 2000 वाढणार आहे असं पण ऐकलं होतं. त्यानंतर ते कळाल्यानंतर कन्फर्म करण्यासाठी मी 1-2 दिवसांनी पुन्हा कॉल केला की जर खरंच अशी इन्फॉर्मेशन असेल तर मीही तुमच्यासोबत शेअर करेल ती इन्फॉर्मेशन. तर त्यांनी मला सांगितलं की नाही, लिस्ट सेकंड लिस्ट जी आहे ती येणार नाही. त्यामुळे सेकंड लिस्ट खरंच येणार आहे की नाही येणार आहे याबद्दल अजूनही स्टुडंटला कन्फ्युजन आहे. याबद्दल देखील महाज्योती काही सांगत नाही आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं यात हे की छोटे स्टुडंट आहे, छोटे म्हटल्यापेक्षा तुम्ही स्टुडंट, तुम्हाला स्वतःला बाहेर काही करण्याची परमिशन नाही आहे पॅरेंट्स सोडून. तुम्ही आता 11वी ते म्हणजे खरंच तुम्ही लहान असेल, तुम्ही स्वतः काही करू शकत नाही पॅरेंट्सच्या हेल्पशिवाय. तसे जे तुमचे सिनियर स्टुडंट आहे, हा ग्रुप एक टेलिग्रामला ग्रुप आहे, हा महाज्योती जागावाढ 2024-25 नावे, हा एक प्रायव्हेट ग्रुप आहे महाज्योतीच्या स्टुडंट्सचा. तर ह्या ग्रुपवाल्यांचं त्यांनी जे सध्या त्यांच्या जागा महाज्योतीने UPSCचं जे प्रशिक्षण दिलं जातं त्यामध्ये अचानक जागा कमी केल्या. तर त्यासाठी ते सगळे स्टुडंट म्हणजे इतकं ट्राय करतायत ते की म्हणजे ते प्रत्येक ठिकाणून की महाज्योतीला निवेदन, नागपूरचे जे स्टुडंट आहे ते नागपूरच्या ऑफिसला जाऊन निवेदन देत आहेत किंवा मंत्रालयातून अजितदादा पवार ज्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यांच्या थ्रू जाण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक वेळेने ते जागावाढीसाठी प्रयत्न करतायत. तुमचीही होईल, परंतु त्यासाठी खरंच मुलांची गरज आहे, जास्त मुलांची गरज आहे. ॲटलिस्ट 1000 लोक असणं तरी गरजेचं आहे, आणि जे आपल्याकडे नाही आहे. आणि तुम्ही लोक जर जमू शकले जास्तीत जास्त तर म्हणजे स्वतःसाठी एक ट्राय करा. जर तुम्हाला जमता येत असेल, 1000-1500 तुम्ही स्टुडंट होत असेल तर स्वतःची हेल्प करा, निवेदनं द्या महाज्योतीला, महाज्योतीच्या नागपूरच्या ऑफिसला द्या, मंत्र्यांथ्रू जा, कुठेही जा, परंतु तुम्ही स्वतःसाठी जर एक ट्राय करू शकत असाल तर तो नक्की करा. त्यानंतर जे महाज्योतीचं ब्रँड न्यू नवीन कन्फ्युजन आहे, जे तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे तुम्हाला यासाठी मला तुम्हाला चेतावणी द्यायची आहे की टॅबसारखीच कंडिशन होण्याच्या आधी तुम्ही महाज्योतीला कॉन्टॅक्ट करत राहा याबद्दल की बुक सेट कुणाला मिळणार आहे. असं मला म्हणजे बरेच स्टुडंट पण विचारत होते, टेलिग्रामला वगैरे पण विचारत होते. जेव्हा त्यांना कॉल करण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणजे माझं क्वेश्चन हा होतं की बुक सेट ज्यांना टॅबमध्ये सिलेक्शन झालं आहे त्या मुलांना भेटणारे, की ज्यांचं सिलेक्शन नाही झालं आहे त्यांना भेटणारे, किंवा ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना टॅब आणि बुक असे दोन्ही पण सेट भेटणार आहे का. तर याबद्दल महाज्योतीने आन्सर दिलं आहे की आमचा अजून यावरती काही निर्णय झालेला नाही आहे. नेहमीप्रमाणे त्यांचा होतच नाही लवकर निर्णय, तसा पण 5-5, 6-6 महिने लागून जातात त्यांचा निर्णय व्हायला. तर आमचा निर्णय झालेला नाही आहे. तर अजून निर्णय झालेला नाही आहे तर तुम्ही तो निर्णय बदलू शकतात. त्यांना कॉन्टॅक्ट करत राहा, त्यांना विचारत राहा. जर असं झालं की म्हणजे ज्यांना टॅब भेटले ते स्टुडंटची यादी जर परत आली तर बरेचसे असे स्टुडंट आहे जे खरंच गरजू आहे, ज्यांना टॅब भेटतील न बुक सेट भेटतील. मी ह्या मताची नाही आहे की ज्यांना टॅब भेटले त्यांना बुक सेट वगैरे भेटू नये, परंतु महाज्योतीने एक तुम्हाला क्लॅरिफिकेशन द्यायला पाहिजे की ते भेटणार कोणाला आहे. तर जास्तीत जास्त स्टुडंट जे असतील त्यांनी आत्ताच तुम्ही याबाबत जे ते ईमेल वगैरे करत राहा. मी तुम्हाला लास्ट टाईम देखील ईमेल दिले होते, ऑफिशियल ईमेल दिले होते महाज्योतीचे. त्यानंतर ऑफिशियल तुम्हाला जे नंबर्स आहेत ते पण शेअर केले होते. त्यावरती तुम्ही मला बऱ्याच लोकांनी हेल्पलाईनला कॉल करून वगैरे विचारलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते पूर्ण यूट्यूबवरती मीच एक असेल की जी महाज्योतीच्या विरोधातच व्हिडिओ बनवते, नाहीतर जेवढेही मोठे मोठे यूट्यूबर आहे ते सगळे महाज्योतीच्या फेवरमध्येच आहे. मला सांगते तुमच्याकडून जितकं होईल ना तितके कॉल करत राहा, म्हणजे कॉल ठेवला की दुसरा कॉल गेला पाहिजे आणि तुमचेच सगळे ईमेल भरलेले पाहिजे त्यांच्या सिस्टीममध्ये. ईमेल ओपन केला का तुमचाच ईमेल असलेला पाहिजे, एवढं त्यांना हे करा की स्वतःसाठी ट्राय करा. कॉल करत राहा, ईमेल करत राहा, आणि काही इन्फॉर्मेशन असेल माझ्यासोबत शेअर करा. मला जशी काही इन्फॉर्मेशन भेटेल ती नक्की तुम्हाला सांगेल. त्यानंतर मी खाली टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक देते, ज्यामध्ये सगळे जवळपास महाज्योतीचे स्टुडंट कमीच आहे परंतु महाज्योतीचे स्टुडंट आहे. तिथं ते काही असेल तर डिस्कशन करत असतात. जे स्टुडंटचे काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर त्यांनी टेलिग्रामचा ग्रुप जो आहे तो जॉईन करून टेलिग्रामवरती देखील तुमचे काही क्वेश्चन वगैरे असतील तर तुम्ही पर्सनली पण विचारू शकतात. तर थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझं बघितलं असेल की माझ्या कुठल्याच व्हिडिओमध्ये जास्त नसते की चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा, व्हिडिओजला लाईक शेअर करा. मी त्यासाठी व्हिडिओज बनवत नाही, मी नेहमीच तुम्हाला सांगितलं आहे. थँक्यू.